राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या तुकारामबाबा महाराजांच्या लढायाला यश 5 महिन्यांची दिली मुदतवाढ 1,10,000 प्रशिक्षणार्थींना मिळणार लाभ युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यासंदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर जल्लोष करताना ब तुकारामबाबा महाराज व युवा प्रशिक्षणार्थी राज्यातील 1,10,000 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्यासह 6 महिन्यांचा कार्यकाळ संपल्याचे सांगत शासनाने त्यांना घराचा रस्ता दाखवला होता. शासनाच्या या निर्णयामुळे युवा प्रशिक्षणार्थीवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. राज्यातील 36 जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांनी लढा उभा केला, पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. चिक्कलगी भयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसेवा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तुकारामबाबा महाराज यांनी लढा उभारला. 16 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर, 12 फेब्रुवारी रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. शासनाचा बाब आणि राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थी यांना सोबत घेत 4 मार्च रोजी देहू ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली. जगद्गुरू तुकारामबाबा महाराज यांनी गाथा धर्मकांडकांनी ज्या इंद्रायणीच्या डोहात बुडवली होती, त्यावेळी जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी 13 दिवस विठ्ठलाचा धावा केल्यानंतर 14व्या दिवशी गाथा आहे तशी वर आली होती. त्याच ठिकाणाहून युवा प्रशिक्षणार्थी मागण्यांसाठी देहू ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी सुरू केली. पहिला मुक्काम तळेगाव येथे बेगडे लॉन्स वडगाव तुकाराम, दुसरा मुक्काम कार्ला येथे तुकाराम महाराज झाड मंदिर येथे करण्यात आला. या आंदोलनाची तीव्रता वाढत चालल्यानंतर प्रशिक्षणाने या संदर्भात निर्णय घेऊन मुंबईकडे निघालेली पायी दिंडी थांबवावी अशी विनंती केली. तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल अखेर शासनाला प्रशिक्षणाला घ्यावी लागली. अखेर एक पाऊल त्यांना मागे घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी बाबत सकारात्मक घोषणा केली. सध्या जे 1,10,000 प्रशिक्षणार्थी ज्या पदावर कार्यरत आहेत, त्यांना तुर्तास 5 महिन्यांची मुदतवाढ देण्यास येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सभागृहातच जाहीर केले. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांना 5 महिन्यांची मिळालेली मुदत वाढ झाल्याचे जाहीर होताच तुकाराम बाबासह आंदोलनात सहभागी झालेले व राज्यातील 36 जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून एकच जल्लोष साजरा केला. आंदोलनाचे फलित निवडणुकीपूर्वी राज्यातील 1,10,000कडून अधिक जणांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत विद्यावेतन देण्यात आले. त्यावेळी त्यांना 6 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मुदत संपत आल्याने राज्यभरातील प्रशिक्षणार्थी अहवालदिन झाले होते. युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राची धुरा हातात घेत तुकारामबाबा महाराज यांनी आंदोलन सुरू केले. मुदतवाढ मिळणारच नाही अशी परिस्थिती होती, पण तुकारामबाबांनी प्रशिक्षणार्थी यांना सोबत घेत लढा सुरू केला. या लढ्याला अखेर यश आले व तुर्तास मुदतवाढ मिळाली आहे. तुकारामबाबाच्या आंदोलनाचे हे फलितच होय. निर्णयाचे स्वागत, पण लढा सुरूच राहणार. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेसह मुदतवाढ मिळाली यासाठी आम्ही लढा उभा केला. पहिल्या टप्प्यात या लढ्याला यश आले आहे. राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी साथ दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी विषय लावून धरला. मंत्रालयाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात ही गुड न्यूज दिली. पण दुसऱ्या बाजूला 5 महिन्याची मुदतवाढ दिली आहे, तीही पूर्णतः चुकीचे आहे. पुन्हा बसल्या ताटावरून उठा म्हणायचे हा प्रकार आहे. शासनाच्या आदेशानुसार मिळाल्यानंतर प्रशिक्षणार्थी यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात असल्याचे तुकारामबाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आताच्या ठिकाणी आम्ही घेऊन ते मुंबई पायी झाल्याने ठरवलं 2,000 मुलं सोबत असताना पायी जात असताना खरोखरच श्री संत बागडेबाबा संघटना याला खरोखर यश प्राप्त झालेलं आहे. आणि ह्या मुख्यमंत्री युवा कार्यपरिषदेतील महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील जी मुलं या आंदोलनामध्ये सामील झाली त्यांना आज यश प्राप्त झालेलं आहे. मी सांगितलं जर यार मिळत नसेल तर मी गावाला जाणार नाही, यार घेऊनच येणार अशा पद्धतीचं आयोजन दिलं होतं आणि ते आज सत्यामध्ये उतरले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि माननीय श्री भरतसिंग गोगावले साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की सातत्यपूर्वक यांनी आम्हाला एक दिलासादायक माहिती या ठिकाणी देत होते आणि त्या अनुषंगाने खूप चांगल्या पद्धतीची माहिती आज आम्हाला त्यांनी दिली आणि ह्या ठिकाणी ह्या मुलांचा मुदतवाढ या ठिकाणी झालेली आहे.
आणि त्यांचं मी मनापासून स्वागत व्यक्त करतो. आणि लगेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब, त्याचबरोबर भरतसाहेब गोवाले साहेब यांचा दूध अभिषेक करून या ठिकाणी त्यांचा आनंद उत्सव सांगली या ठिकाणी